नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, दिवसभरामध्ये विद्यार्थी पालकांच्या वतीनं अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये कॉल येत असतात. बऱ्याचदा काही कॉल घेणं होतात, काही कॉल घेणं होत नाही, कारण कंटिन्यू पॅरेंट्स असतात. पण तरीही जेवढे काही कॉल घेता येतील ते सगळे घेतले जातात, त्यांना उत्तर दिली जाते. जे काय प्रश्न असतील विद्यार्थी पालकांचे त्याला आन्सर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. परंतु तरीही अनेक असे विषय असू शकतात की जे आमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आमच्यापर्यंत ते कॉलच्या माध्यमातून कॉल रिसिव्ह न झाल्यामुळं आम्हाला ते लक्षात येत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटंसं आवाहन तुम्हाला करतो. मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने अनेक नवनवीन व्हिडिओ बनवणारे लोक मार्केटमध्ये आलेले आहेत. ॲडमिशन प्रक्रिया ही फार अवघड पण नाही, फार सोपी पण नाही, परंतु त्याला इतक्या वेगळ्या पद्धतीनं पुटअप केलं जातं आहे पालकांसमोर. केवळ ॲडमिशन आपल्याकडं व्हावेत या दृष्टीनं, त्यांनी काउन्सिलिंग जॉईन करावी या दृष्टीनं. परंतु विद्यार्थी पालकांना घाबरवून टाकून आपला फायदा करून घेण्याचा जो काय प्रयत्न काही ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला, खूप वाईट वाटतं. बरेचसे असे व्हिडिओ बनवणारे मी पाहिले की ज्यांनी 10 ॲडमिशनसुद्धा केलेले नाही आहेत. माझ्याच ऑफिसला कितीतरी वेळेस येऊन बसलेले आहेत, सर माझं हे ॲडमिशन आहे, कुठं करून देता येईल का. आणि अगदी अशा पद्धतीचं ज्यांचं मी सगळा प्रवास पाहिलेला आहे, जे नुकताच या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, तेही 1200-1300 ॲडमिशन केल्याचा दावा त्या ठिकाणी करतात. आणि बऱ्याचदा पालकांना हे प्रत्यक्ष माहिती नसते त्यांनी खरंच ॲडमिशन केले की नाही केले. मला कुणावर टीका करायची नाही आहे, फक्त मला एवढं समजून सांगायचं आहे की आपण आपल्या पाल्याचं जे काही यश आहे ते मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. खरं म्हणजे पहिलीपासून 12वीपर्यंत काही केसमध्ये एकदा रिपीट, काही केसमध्ये दोनदा रिपीट करून आपल्याला जो काही यश मिळालेलं आहे, तर हे आलेलं यश याच्यावर म्हणजे थोडक्यात मंदिर बांधून झालं, आता कळस बसवायचा आहे. प्रवेश प्रक्रिया म्हणजे या सगळ्या यशावर कळस बसवण्याचं काम आहे. कृपया स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. बऱ्याच गोष्टी मी पाहतोय इतके झालेत, कुठून आलेत माहीत नाही, परंतु तुमच्या लेकराचं नुकसान होणार नाही यासाठी तुम्हाला अवेअर राहावं लागेल. योग्य ठिकाणी अनुभवी व्यक्तीकडं काउन्सिलिंग लावा. परत रिपीट करतो, माझ्याकडे या असा आग्रह नाही, आले तर आनंदच आहे. पण ज्या व्यक्तीने ऑलरेडी बऱ्याच वेळेस प्रवेश प्रक्रिया केलेल्या आहेत, खूप व्यवस्थित सेवा दिलेली आहे, जे तुम्हाला उपलब्ध आहेत, तुमची सगळी प्रक्रिया ते करून देणार आहेत, तर अशा व्यक्तींना तुम्ही नक्की प्राधान्य द्या. बऱ्याचदा आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड पैसे खर्च केलेले असतात. काही विद्यार्थी कोट्याला शिकायला असतात, 5-5 लाख रुपये तिथं खर्च झालेले असतात. काही विद्यार्थी नांदेडला, लातूरला, वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला असतात. आणि या दरम्यान खूप सारं नुकसान, आर्थिक नुकसान म्हणूया आपण, झालेलं असतं, किंवा आपण त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणूया नुकसान म्हणण्यापेक्षा. एवढी चांगले आपण सगळं पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घडल्यात, स्कोअर पण आला आहे, आणि आपण आता विचार कुठं करतो, काउन्सिलिंग प्रक्रिया कुठे लावावी, तर हे करत असताना पैसे कुठं कमी लागतील. आपण बरं पैसे किती लागतात, ज्या ठिकाणी लातूर शहरामध्ये हॉस्टेल मेससाठी 1,60,000 रुपये घेतले गेले आपल्याकडून 1 वर्षासाठी, नीटचं जेवणसुद्धा विद्यार्थ्यांना मिळालं नाही. म्हणजे किमान आपण 1,60,000 जर म्हटलं भागिले 12, म्हणजे तुमच्याकडून जवळजवळ 13-14 हजार रुपये मंथली घेतले, नीटचं जेवण दिलं नाही. अशा ठिकाणी आपण मुलाला शिकायला ठेवलं होतं, या सगळ्या परिस्थितीतून यश मिळालं, आणि आपण बार्गेनिंग किती पैशासाठी करतो आहे आता, किंवा आपण पैसे कोणते पाहतो आहे. आपल्याला असं वाटतं आपल्याला 2,000, 1,500 काउन्सिलिंग प्रक्रिया मिळावी, सगळंच प्रोसेस करून मिळावी. कसं देऊ शकेल, कोण देईल मला सांगा. बऱ्याचदा आता दिवसभरामध्ये ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये असंख्य पालक येतात. किमान दर दिवशी 50-60 पालक किमान येतात. प्रत्येकाला मी बोलतो, भेट, सगळ्यांना माहिती दिली जाते. एनरोलमेंट भरपूर होतात. भगवंताची कृपा, आपल्या सगळ्यांचं प्रेम, ॲडमिशन भरपूर होतात. परंतु मी हे पाहतो की बऱ्याचदा पालक फीस ऐकून हे म्हणतात की मी उद्या येतो. फीस किती आहे, मेडिकल काउन्सिलिंगला आपण 8,000 रुपये घेतो. त्याच्यात आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया, त्याचं फॉर्म भरणं, त्याचे कॉलेजेस टाकून देणं, त्याला वेळोवेळी अपडेट पाठवणं, सगळं मार्गदर्शन, त्याच्या मार्कानुसार काय काय होऊ शकतं, कुठले डॉक्युमेंट लागतील, कोणते राहिलेले असतील तर ते किती दिवस आपल्याला काढायला, ते कसे काढायचे, ही सगळी मदत होते. आणि किमान ॲडमिशन प्रक्रिया साधारण MBBS असेल तर किमान 2.5 महिने 3 महिने
BMSच्या केसमध्ये 4-4.5 महिनेपर्यंत ही जाते. 8,000 रुपयात तुम्हाला सगळी माहिती मिळते, सगळं सूचना मिळतात, वेळोवेळी सगळे अपडेट मिळतात. काही ठिकाणी 7,000 असेल, काही ठिकाणी 10,000 फीस असेल. पण आपण या फीसकडे पाहतो आणि मग जिथं 1,500-2,000 रुपयाचा दावा केला जातो त्या ठिकाणी जाऊन आपण फसतो. त्यानंतर तुमचं नुकसान होतं, तेव्हा तुम्हाला पश्चातापही होतो, पण तेव्हा वेळ गेलेली असते. आजच माझ्याकडे एक ॲडमिशन झालं. ह्या पालकांनी ऑनलाईन पद्धतीनं कुणाकडे तरी काउन्सिलिंग लावली होती. जर नाव सांगितलं मला, ऑफिस नव्हतं, ऑनलाईन पद्धतीनं काउन्सिलिंग लावली होती. त्या व्यक्तीच्या वतीनं त्यांना कुठले अपडेट मिळाले नाही, व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं नाही, कॉलेजची लिस्ट प्रॉपर मिळाली नाही, कॉलेज टाकून भेटले नाही. चांगले मार्क्स असताना मुलीचं फार काही नाही, BHMS झालं असतं, पण ते झालं नाही. मला हे सांगायचं आहे की आपलं 1 वर्ष वाया जातं किंवा आपण फॉर्म भरताना जर काही चुकी झाली तर ती दुरुस्त होत नाही. मागच्या वर्षी अजून एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. मराठा समाजाची मुलगी होती. मी याचा उल्लेख पूर्वी एका व्हिडिओमध्ये केलेला आहे. माझाच मित्र एक गणेश मोगरगे म्हणून माझा मित्र होता, क्लासमेट. त्याची ती भाची होती मुलगी. लातूरला कुठेतरी काउन्सिलिंग लावलेली होती. EWSमधला फॉर्म भरला. मुलगी मराठा समाजाची. मराठा समाजाला EWS जेव्हा मार्च 2024ला आरक्षण मिळालं तेव्हा मराठा समाजाला EWS आरक्षण आता लागू नाही. त्यांना SCBC काढावं लागेल किंवा त्यांना जनरल कॅटेगरीत जावं लागेल. बरं, SCBCमध्ये गेलं तर मुलींना 10% फीसचा लाभ आहे. जनरलमध्ये कदाचित फुल फीस भरावी लागेल. पण फॉर्म तिचा EWSमध्ये भरला गेला आणि जेव्हा ती रिपोर्टिंग म्हणजे तिचं ॲडमिशन झालं 4थ्या का 5व्या राऊंडला आणि त्या ठिकाणी जेव्हा ती ॲडमिशनला गेली तर कॉलेजवाल्याने तिला सांगितलं की तुमचं EWS चालत नाही आणि तुम्हाला आता SCBCच पाहिजे होतं. पण त्या राऊंडचे नियम काय आहे, 4थ्या राऊंडनंतर नियम काय असतो, जे ॲडमिशन मिळालं ते घ्यावं लागेल. त्या राऊंडमध्ये तिला ॲडमिशन मिळालं नाही. मग त्यांनी माझ्याशी संपर्क केला. मी म्हटलं कॉलेजला मेल करायला लावायचं CT सेलला किंवा ड्यू टू डॉक्युमेंट्स ज्या उपलब्ध नाही त्यामुळं तिचं रिपोर्टिंग होऊ शकलं नाही. परंतु ते सगळ्या प्रक्रिया केला. ते मुंबईला गेले, वापस आले, CT सेलमध्ये भेटले, पण त्यातून तोडगा निघाला नाही. त्या मुलीचं वर्ष वाया गेलं. मला सांगायचं एवढंच आहे की आपण इतके पैसे खर्च केलेले आहेत या लेकरांच्या शिक्षणासाठी, वेळ दिलेला आहे. प्रसंगी बऱ्याचदा कुटुंब नांदेडला ठेवलं, लातूरला ठेवलं, काही केसमध्ये कोट्याला पण ठेवतात पालक विद्यार्थ्यांसोबत घरच्यांना. स्वतः मेसचं जेवण जेवतात. एवढं सगळं करतो आपण आणि आपला जीव कुठं अडकतो? 8,000 रुपयात. आता ह्या काउन्सिलिंग प्रक्रियेचं अजून एक वैशिष्ट्य आहे जे पालकांना लक्षात येत नाही. इथं पैसे फक्त महिनाभर येतात, वर्षभर त्याच्यात हे सगळा गाडा चालवायचा असतो. हे जे मी तुम्हाला सांगालो हे तुम्ही माझ्याकडे येऊन पैसे भरावे म्हणून नाही. बऱ्याचदा आपण कमी पैसे पाहतो. ऑनलाईन पद्धतीनं कुणीतरी 5,000 रुपयात दावा करतो, कुणी 3,000 करतो, कुणी 1,500 करतो. हे तुम्हाला काही देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की यासाठी खूप सिस्टीम आहे. यासाठी एक यंत्रणा राबवावी लागते, बऱ्याचशा प्रक्रिया आपल्याला कराव्या लागतात. काही केसेसमध्ये ऑनलाईन काउन्सिलिंग घेत असताना रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं, कॉलेजची यादी दिली जाते, चॉईस फिलिंग तुम्हाला करावी लागते, सगळं तुम्हाला करावं लागतं. मग ते काउन्सिलिंगचा उपयोग काय? मग ते माझे व्हिडिओ पाहून बी तुमची काउन्सिलिंग व्यवस्थित होऊ शकते. आपण अतिशय कष्टानं स्वतःचं वेळ देऊन पैसा देऊन हे यश मिळवलेलं आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत केलेली आहे. कृपया कुठेतरी मार्गदर्शन घ्या, योग्य मार्गदर्शन घ्या. परत सांगतो, तसं मार्गदर्शन आता यूट्यूबला खूप उपलब्ध आहे. इतके व्हिडिओ मी पाहतो, मला हसू येतं. काहीही सांगतात. 10 ॲडमिशन केले नाही तो व्यक्ती 1300 ॲडमिशनचा दावा करतो. चक्करच आलं मला. तोच माझ्या ऑफिसला किती वेळेस येऊन बसलेला आहे, सर हे ॲडमिशन कुठं होईल, हे करून द्या, एक हे किती बजेट लागेल याला. आणि ते 1300 ॲडमिशन सांगतात आणि ते व्हिडिओ पाहिले जातात आवडीनं. मी आश्चर्य वाटतं मला. कृपया आपलं स्वतःचं नुकसान टाळा, काळजी घ्या. आपल्या लेकरांनी अतिशय कष्टाने मार्क्स मिळवलेले असतात. त्याचं कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यासह पालकांची आहे. अर्थात तुम्हाला योग्य ठिकाणी जिथं सोय वाटेल, जिथं तुम्हाला वाटतं की नाही हे आपल्याला मदत करतील, मार्गदर्शन करतील, आपली प्रक्रिया करून देतील, आपल्या लेकराचं नुकसान होऊ देणार नाही, अशा व्यक्तीकडे तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करा. ज्याच्यामुळं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमचं जे यश मिळालेलं आहे विद्यार्थ्याच्या मेहनतीनं त्याचं फळामध्ये रूपांतर होईल. ॲक्च्युली ॲडमिशन मिळणं म्हणजे तुमचा जो काय एफर्ट्स होते आतापर्यंत ते प्रॉपर तुमचं त्याचं कन्व्हर्जन यशामध्ये होईल. नुसता स्कोअर इम्पॉर्टंट नाही आहे,
प्रक्रियासुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे आणि या प्रक्रियेसाठी फार काही खर्च नसतो. माझे पुणे मुंबईचे पण काउन्सलर मित्र आहेत, ते म्हणतात तू 8,000 तू ही काउन्सिलिंग प्रक्रिया तुम्ही करते कसा? याला आमच्याकडं 50,000 रुपये आम्हाला भेटतात. माझा ते एक पुण्याचा काउन्सलर मित्र आहे, तो म्हणतो सर मी काय करत नाही, तुम्ही करा काउन्सिलिंग, मी तुम्हाला माझ्याकडचे ॲडमिशन तुम्हाला देतो. किती पैसे भेटतात? 50,000 रुपये. 25,000 रुपये भेटतात मला. त्याचे काही 5-10 ॲडमिशन आले तर 25,000 रुपये देतो मला तो एका ॲडमिशनचे. सांगायचा विषय असा आहे की पैसा इम्पॉर्टंट नाही आहे, वेळ आणि आपण जे यश मिळवलेलं आहे, जे स्कोअर आपण अचीव केलेला आहे, त्या माध्यमातून आपण पुढे कसं जावं, योग्य पद्धतीनं आपली प्रक्रिया कशी पार पडेल याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. बऱ्याचदा आपण खूप एफर्ट्स घेतलेले आहेत, तरीही आपण या सगळ्या काउन्सिलिंग प्रक्रियेला महत्त्व देत नाही, याचं थोडंसं वाईट वाटतं. मी या काउन्सिलिंग क्षेत्रातच का आलेलो आहे? 14 वर्ष मी क्लासेसमध्ये काम केलेलं आहे. सुरुवातीच्या काळात तर अगदी नवीन होतो क्लासेसमध्ये, पण जसं जसं माझं अनुभव वाढत गेला आणि मग एका मुख्य पदावर मी त्या क्षेत्रात काम केलं, तेव्हा मला हे खूप लक्षात आलं की विद्यार्थी पालक मार्क असूनसुद्धा प्रक्रिया व्यवस्थित न केल्यामुळं मुलांचं नुकसान होतं. हे मी स्वतः बघितलं. आणि मी जेव्हा या क्षेत्रात आलो, मला कुणी गॉडफादर नव्हता. सुरुवातीच्या काळात तुम्ही बघा 2018, 19, 20 तेव्हा व्हिडिओ बनवून अपलोड करणारा मीच होतो. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं बरेचसे लोक, चांगले लोक याच्यात आले, त्यांचे व्हिडिओ व्यवस्थित मार्गदर्शन देणारे असतात. परंतु नंतर पण खूप आता एवढे झालेत आता, परंतु सगळेच व्हिडिओ तुम्ही 100% खरे आहेत असं समजू नका. माझे तर छातीठोकपणे सगळ्या मुलांचे सत्कार केलेले व्हिडिओ, रील्स इन्स्टाला आहेत, यूट्यूबला आहेत, सगळीकडे आहेत. कितीतरी ॲडमिशन्स केल्याचे पुरावे माझ्या शॉर्ट्समध्ये जे आपण यूट्यूबला अपलोड करतो किंवा इंस्टाग्रामला अपलोड करतो त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मला भरपूर ॲडमिशन व्हावेत असं माझं म्हणणं नाही आहे. ॲडमिशन होतात बाय डिफॉल्ट, रेफरन्स थ्रू, जुन्या पालकांच्या माध्यमातून नवीन काही क्राऊड ॲड होतो, विद्यार्थी येतात, ॲडमिशन घेतात. पण आजचीच केस आहे, माझ्याकडे देतो फॉर्म. मागच्या वर्षी सहज BHMS होऊ शकलं असतं, परंतु केवळ व्यवस्थित मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालं, मुलीचं. त्या आता मुलींना कॅटेगरी बेनिफिट असतो, कमी मार्क्सवर सुद्धा BHMSचीच फार अपेक्षा होती, बाकी काय फार अपेक्षा नव्हती, पण नाही झालं ॲडमिशन. तर थोडक्यात स्वतःच्या लेकरांच्या भविष्याची चिंता करा. विनाकारण चिंता न करता काही गोष्टी सगळ्यात आपल्याकडं नका ठेवू. काही गोष्टी आपल्याला कुणाची चांगली मदत होईल का हे बघा आणि त्यातून योग्य मार्गदर्शन घ्या आणि पुढे जा. आपल्याला चांगले गुण मिळालेले आहेत किंवा मिळतील, येणाऱ्या काळात रिझल्टमध्ये ते दिसेल, परंतु काउन्सिलिंग प्रक्रियासुद्धा काळजीपूर्वक व्हावी, याला तुम्ही महत्त्व द्या. हा एक महत्त्वाचा सल्ला देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.